कुक अँड रीड विथ जान्हवी या चॅनलमध्ये परत एकदा सगळ्यांचं खूप स्वागत। आज मी दाखवणार आहे नानकटाईची रेसिपी, ज्या की आपण कोणतंही अवन किंवा मायक्रोवेव्ह न वापरता गॅसवर केलेले आहे। अतिशय झटपट होणारी रेसिपी आहे आणि चवीला तर अप्रतिम लागते। याच्यासाठी मी 1 वाटी पिठी साखरेचा वापर केलेला आहे। याच वाटीने मी सगळे मेजरमेंट्स घेतलेले आहे। 1 वाटी पिठी साखर घेतली आहे, त्याच्यामध्ये मी अर्धा वाटी साजूक तूप वापरलेलं आहे। हे जे साजूक तूप आहे हे वितळून घ्यायचं, म्हणजे याचं मेजरमेंट अगदी व्यवस्थित होतं। अर्धा वाटी साजूक तूप घातल्यानंतर मी 1 वाटी इथे मैदा वापरलेला आहे। मैदा घातल्यानंतर आपण याच्यामध्ये थोडासा रवा आणि बेसनसुद्धा वापरणार आहोत। मी इथे 2 चमचे रवा घातलेला आहे आणि 2 चमचेच बेसनाचाही वापर केलेला आहे। आणि शेवटी मी याच्यामध्ये 1 टीस्पून बेकिंग पावडर घातलेली आहे। आणि सगळ्यात शेवटी इथे मी वेलदोडा पूड घालून घेतली आहे, त्यांनी चव छान लागते। त्याच्यामुळे थोडीशी वेलदोडा पूड घालून घेतल्यानंतर या सगळ्या गोष्टींना मी व्यवस्थित मिक्स करून घेतलं आणि याचा संपूर्ण छान गोळा तयार करून घेतला, त्याला छान मळून घेतलं आणि तसंच ठेवलं आहे। आणि ते झाल्यानंतर आपण आपली जी कढई आहे ती प्रीहीट करून घेणार आहोत। तर 5 मिनटं आपल्याला कढई प्रीहीट करायची आहे। त्याच्यासाठी मी गॅसवर 5 मिनटं ती कढई, त्याच्यामध्ये स्टँड आणि त्याला झाकून ठेवलं आणि ती प्रीहीट करून घेतली। 5 मिनटापेक्षा जास्त करायची गरज लागत नाही। 5 मिनटात ही कढई छान गरम होते आणि तोपर्यंत आपण सगळ्या नानकटाई जी आहे ती तयार करून घेतली आहे। त्याच्यासाठी मी एक बटर पेपर आणि एका प्लेटच्या आकाराचा बटर पेपर घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये या नानकटाया तयार केलेल्या आहे। याच्यासाठी तुम्ही एखादा छोटा डावही वापरू शकता, म्हणजे समान आकाराच्या तुमच्या नानकटाया तयार होतील। आता इथे सगळ्या नानकटायांना आपण आकार देऊन घेतला आणि त्याला चाकूनी थोडंसं आपण डिझाईन करून घेतलं आहे आणि त्याच्यावर आपण काजूचे तुकडे लावणार आहोत। इथे आपण कोणताही ड्रायफ्रूट वापरू शकतो। इथे मी काजू वापरलेले आहे आणि काजूला अगदी छोटे आपण त्याचे तुकडे करून घेतले आहे आणि ते सगळ्या बिस्किटांवर आपण लावून घेतलेले आहे। त्यानंतर आपली कढई आता प्रीहीट झालेली आहे, तेव्हा आपण त्याच्यामध्ये ठेवून देणार आहोत। इथे माझ्या 7 ते 8 नानकटाया तयार झालेल्या आहे। हे आता प्रीहीट झाल्यानंतर आपल्याला हे बेक होण्यासाठी कमीत कमी 15 मिनटं लागतात। 15 मिनटामध्ये हे खूप व्यवस्थित बेक होतं आणि जसं ते तयार होऊ लागतं तसा त्याचा सुगंधसुद्धा तुम्हाला येऊ लागतो। आता 15 मिनटानंतर तुम्ही बघताच आहात की हे छान बेक झालेलं आहे। तेव्हा आपण हे सगळं एका बाउलमध्ये काढून घेतलं आणि अशा आपल्या स्वादिष्ट नानकटाई झाली तयार। तुम्ही बघितलं, याला वेळही लागत नाही। 15 मिनटात या बेक झाल्या आणि चवीला तर खूप अप्रतिम लागतात। याच्यामध्ये मी मैद्याचा वापर केलेला आहे। तुम्हाला मैदा नको असेल तर त्याऐवजी तुम्ही कणकेचा सुद्धा वापर करू शकता। तर अशी ही आजची आपली रेसिपी। अशाच नवनवीन रेसिपींसाठी आणि इतरही कंटेंटसाठी माझ्या चॅनलला शेअर, लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।